नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण पाहतोय पर्सेंटेज. आणि पर्सेंटेजचे वर्ड प्रॉब्लेम्स आपण याआधी पाहिले होते आणि त्याचेच पार्ट्स आपण आज कंटिन्यू करणार आहोत. आपली जी बॅच आहे ती येत्या 22 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3. सोबत टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यू सुद्धा मिळणार आहे आणि फुल सिलेबस नोट सुद्धा मिळतील आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. त्याची जी फीज आहे ती ₹5000 आहे, पण खास तुमच्यासाठी ती डिस्काउंट मध्ये ₹4000 असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. आणि येत्या 22 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पर्सेंटेजचे काही आपण वर्ड प्रॉब्लेम पाहिले होते मागच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण पुन्हा पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, four candidates in a panchayat election received 526, 11, 1132, 5432 and 2400 votes respectively. The winning candidate percentage of vote is. पंचायत निवडणुकीत चार उमेदवारांना अनुक्रमे 526, 1132, 5432 आणि 2400 मते पडलेली आहेत आणि विजयी उमेदवाराच्या मताची टक्केवारी काय आहे ते आपल्याला विचारले आहे. ऑप्शन मध्ये दिलेला आहे 67.27%, बी दिलेला आहे 54.85%, सी दिलेला आहे 57.23% आणि डी दिलेला आहे 23.27%. एकंदरीत यांनी काय विचारलं होतं, विजयी उमेदवाराची टक्केवारी. तर यापैकी या चार पैकी विजयी उमेदवार कोण असेल असं तुम्हाला वाटतं? ते ऑब्व्हियसली ते कोण असणार आहे? 5432 हा विजयी उमेदवार असणार आहे सर्वांपैकी. ठीक आहे, सर्वात आधी तर काय करून घ्या, हे जे चारही आहे त्यांना ऍड करून घ्या, ऍडिशन करून घ्या सगळ्यांची. 5432, 2400 याचे ऍडिशन करून घ्या आणि किती येत आहे? टोटल वोट्स आहे 9490. ठीक आहे, यातून आपल्याला 5432 काढायचं आहे. ठीक आहे, तर 5432 आपण इथे लिहून घेऊ, डिवायडेड बाय 9490 गुणीला 100. ठीक आहे. अ, त्यानंतर आपलं जे उत्तर येणार आहे 0.5723 गुणीला 100, म्हणजे 57.23% जे आहे ते आपल्या विजयी उमेदवाराच्या मताची टक्केवारी असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे, एकंदरीत आपण काय केलं, जे चारही कॅन्डिडेट होते त्यांना आपण ऍड केलं, म्हणजे टोटल वोट्स आपण केले. त्यानंतर त्यांना मिळालेले वोट्स जे आहेत, जे विजयी उमेदवाराला, त्यातून आपण ते डिवाइड करून इंटू 100 केलेलं आहे. ठीक आहे, चला बघा समोर. येस. हा, बघा इथे टोटल वोट्स ऍड केलेले आहे, सोबत मग वोट्सचे विजयी वोट्स आहे, विनिंग वोट 5432. ठीक आहे, 5432 ला आपण 9419 डिवाइड करून इंटू 100 केलं आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे? 57.23% आलेलं आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, अ पर्सन स्पेन्स 1/4 ऑफ हिज हर सॅलरी ऑन एज्युकेशन अँड 1/3 ऑन फूड, कीप्स द रिमेनिंग अमाउंट साइड फॉर सेव्हिंग्स. इफ द सॅलरी ऑफ द पर्सन पर मंथ इज ₹60,000 देन हिज पर मंथ सेव्हिंग इज. एखादी व्यक्ती तिच्या पगाराच्या एक चतुर्थांश भाग शिक्षणावर आणि एक तृतीयांश भाग अन्नावर खर्च करते आणि उर्वरित रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवते. जर त्या व्यक्तीचा दरमहा पगार ₹60,000 असेल तर त्याची दरमहा बचत किती असणार ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन आहे 20,000, 30,000, 35,000 आणि 25,000. ठीक आहे, तर कसं करायचं? आधी तर आपण आपल्याला माहिती आहे 60,000 त्याची सॅलरी आहे. ओके, तर 1/4 तो काय करतो आहे? त्याच्या एज्युकेशनवर खर्च करतोय. तर 60,000 गुणीला 1/4 किती उत्तर येणार मग आपलं? 15,000. ठीक आहे, त्यानंतर परत या 60,000 मधून आपण काय करतोय? 1/3 फूडवर करतोय, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 20,000. ठीक आहे, या तीनने आपण 60,000ला भागू तर 20,000. ठीक आहे, म्हणजे किती झालं? 20,000 अधिक 15,000 म्हणजे किती झालं? 35,000. जो काय आहे त्यांचा खर्च आहे. ठीक आहे, मग या 60,000मधून आपल्याला काय करायचं? हे 35,000 जे आहेत ना ते मायनस करायचे. मग किती उरणार आहेत? 25,000 उरणार आहेत. मग जे उरलेली रक्कम आहे ती त्यांची काय असणार आहे? सेव्हिंग असणार आहे.
ठीक आहे. काही नाही, जे आपल्याला दिलेलं आहे सॅलरी 60,000, त्यामधून आपल्याला 1/4 एज्युकेशन, 1/3 ऑन फूड जे आपण खर्च करतो ते काढायचं आहे. आणि जे उरलेली रक्कम आहे ती आपली काय असणार आहे, सेव्हिंग असणार आहे. उर्वरित रक्कम बचतीसाठी त्यांनी ठेवलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 25,000. म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघा, 60,000, 1/4, 1/3 अमाऊंट स्पेंड ऑन एज्युकेशन आणि अमाऊंट स्पेंड ऑन फूड. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ते केलेलं आहे. सेव्हिंग मग शेवटी किती आले, 25,000 रुपये आलेले आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, इन अ इलेक्शन बिटवीन टू कॅन्डिडेट्स द विनिंग कॅन्डिडेट गॉट 70% votes of the valid votes and he won by majority of 3,630 votes. If out of total votes polled 75% votes are valid, then what is the total number of votes polled? दोन उमेदवारांमधील निवडणुकीत विजयी उमेदवाराला वैध मतांपैकी 70% मते मिळाली आणि तो 3,630 मतांचा बहुमताने विजयी झाला. जर एकूण मिळालेल्या मतांपैकी 75% मते वैध असतील तर मिळालेल्या मताची एकूण संख्या किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. मग ऑप्शन मध्ये दिलेले आहे 15,200, 13,000, 16,350 आणि 12,100. ठीक आहे. तर व्हॅलिड वोट किती आहेत, 75 आहेत. ओके. त्यानंतर 70 वोट काय काय आहे त्याला मिळालेली आहे आणि मेजॉरिटी तो किती मध्ये जिंकलेला आहे, 3,630 मध्ये. ठीक आहे. तर लुझिंग कॅन्डिडेट्सचे किती असणार आहे, 30% असणार आहे लुझिंग कॅन्डिडेट. ओके. आणि हे विन. चालेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन आपण काय करू, 100x घेऊन व्हॅलिड वोट्सचे आपण 100x घेऊया आणि त्याला आपण इंटू करूया 0.75 मध्ये. कारण ते काय केलेलं आहे, इन इलेक्शन टू कॅन्डिडेट द विनिंग कॅन्डिडेट 70% आणि दुसऱ्याला किती आलंय, 75%. ठीक आहे. तर 0.75 गुणीला 100x म्हणजे 75x अशा पद्धतीने आपण गृहीत करत घेणार आहोत. त्यानंतर या 70 मधून 30% जर का आपण मायनस केले, येस, तर 70 मधून हे 30 मायनस केले तर किती होतात, 40. ठीक आहे. 40% होतात. मग काय करायचं, या 40%ना आपल्याला 75x सोबत काय करावं लागेल, इंटू करावी लागेल. ओके. मग आपलं उत्तर काय येणार आहे, 30x येणार आहे. ठीक आहे. हा, 30x आल्यानंतर आपल्याकडे ऑलरेडी किती मिळाले होते, ते 3,630 वोट आलेले आहे है ना. अशा पद्धतीने आपण जेव्हा आन्सर काढू, टोटल वोट्स काढायला आपल्याला काय करावं लागेल, 3,330 डिवायडेड बाय 30 म्हणजे किती येणार आहे, एकशे व्हॅल्यू 121 येणार आहे. कारण आपण काय करणार आहोत, 3,630 डिवायडेड बाय 30 करणार आहोत एकशे व्हॅल्यू काढायला. ठीक आहे. मग एकशे व्हॅल्यू किती आली, 121 आली आहे. आणि मग आपण आधी काय घेतलं होतं, गृहीत काय धरलं होतं, 100x धरलं होतं. त्यामधून आपण 100 गुणीला 121 असं करणार आहोत आणि आपलं उत्तर काय येणार आहे, 12,100 येणार आहे. ठीक आहे. परत एकदा बघून घ्या, व्हॅलिड वोट्स आपल्याकडे किती होते, 75% होते. विनिंग वोट्स किती होते, आपल्याकडे 70% होते. आणि तो कितीने जिंकला होता, तो जिंकला होता 3,630 वोट मतांनी. ठीक आहे. म्हणजे 30% व्हॅलिड वोट आहे त्यामध्ये त्यांनी हारले होते. ठीक आहे. नंतर आपण काय केलं, 100x आपण घेतलं आहे, की आपल्याकडे 100x वोट्स आलेले आहे असं म्हणून. आणि त्यानंतर 75% ऑफ टोटल वोट्स करायला आपण काय केलं, 75x घेतलेलं आहे. ठीक आहे. मेजॉरिटी विनिंग 3,630 ने झालेलं आहे. मग या 70 मधून आपण काय केलं, 30 मायनस केले आणि आपल्याकडे किती आले, 40% आलेले आहेत. ठीक आहे. या 40ला आपण 75x ला काय केलं, इंटू केलं आणि आपल्याकडे किती आले, 30x आलेले आहे. आपण काय केलं, 0.40 गुणीला 75 केलेले आहे तर आपल्याकडे 30x आले आहे. आणि मग 30x इज इक्वल टू आपण जे आपल्याला दिलेले वोट्स होते तिथे एक्स केलं आणि एक्सची व्हॅल्यू 121 आली. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू 21 आल्यानंतर आपण जे गृहीत धरलं होतं 100x, त्यामध्ये आपण इंटू 121 केलं आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे, 12,100. म्हणजे डी जे आहे ते आपलं ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते काढलेलं आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, इफ द प्राइस ऑफ शुगर इन्क्रीज बाय 25%, determine the percentage by which it is consumption be reduced so as not to increase the expenditure on it. जर साखरेची किंमत 25%ने वाढली तर साखरेचा वापर किती टक्के कमी करायचा जेणेकरून त्यावरचा होणारा खर्च आपल्याला वाढू नये. आपल्याला सारखंच घ्यायचं आहे. इनिशियल प्राइस आपण घेऊया 100x. ओके. नंतर काय, इनिशियली आपण किती कन्झ्युम करत होतो, इनिशियली आपण 10 kg. लेट द इनिशियल कन्झम्पशन बी 10 kg. आपण 10 kg कन्झम्पशन करत होतो असं घेऊया. मग 100 गुणीला 10 kg किती होतात,
1000, ठीक आहे. 1000x. त्यानंतर आपल्याला काय म्हणताय, इफ द प्राइस ऑफ शुगर इन्क्रीज बाय 25%. इन्क्रीज बाय 25% आपण कसं लिहितो, 100वर 25% आपल्याला काय होते, इन्क्रीज होते, म्हणजे 125%. ओके. तर मग 100x गुणीला 125 डिवायडेड बाय 100. मग आपलं उत्तर काय येणार आहे, 125x येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते, द फायनल क्वांटिटी ऑफ द शुगर सो दॅट एक्सपेंडिचर इज कॉन्स्टंट. तर आपलं आधी इथे किती आलं होतं, 1000x आलं होतं. तर 1000x म्हणजे डिवायडेड बाय 125x, म्हणजे जे इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 आपल्याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ओके, डिवाइड बाय 125 म्हणजे किती येणार आहे, आपला 8 येणार आहे. 8x येणार आहे याचं जर का डिवाइड केलं तर. त्यानंतर मग या 10 kg आपण काय करूया, 8 kg मायनस करूया, म्हणजे किती आलं, 2 आलेलं आहे. 2/10 इंटू 100, म्हणजे 20% जे आहे, तो आपल्याला कंझ्युम करायचा आहे. म्हणजे 25%ने वाढली तर साखरेचा वापर 20% कमी करायचा आहे, जेणेकरून त्यावरचा खर्च काय होणार आहे, वाढून नाही. ठीक आहे. बघा इथे, लेट द इनिशियल प्राइस बी 100x सिमिलरली. त्यानंतर आपण फॉर असं घेतो, लेट घेतोय की 10 kg आपल्याकडे आहे. त्यानंतर टोटल एक्सपेंडिचर काढायला या 100x ला आपण काय केलं, इंटू 10 kg केली आहे. तर आपलं उत्तर काय आलं, ₹1000x आलेलं आहे. ओके. हे काय इक्वेशन पहिला. ठीक आहे. त्यानंतर इन्क्रीज प्राइस किती म्हणताय, 25% म्हणताय. 25% म्हणजे काय, 100वर 25%. मग 100x गुणीला 125% है ना. मग 100 कट झाले, मग ते इथे झालं 125x. हे काय झालं, इक्वेशन 2. त्यानंतर 1000x डिवायडेड बाय 125x असं केल्यास आपल्याला एकची व्हॅल्यू जी आहे ती 8 मिळते आहे, 8 kg. ठीक आहे. इनिशियली आपण 10 kg घेतलं होतं, मग तिथून आपण 8 kg मायनस करतो आहे, डिवायडेड बाय 10 kg गुणीला 100, म्हणजे काय, 2/10 इंटू 100. है ना. त्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे, 20% येणार आहे. द रिक्वायर्ड रिडक्शन इज 20%. ओके. आय होप सगळ्यांना समजलं असेल. चालेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ बुक शॉप 40% ऑफ द बुक्स आर इन इंग्लिश. आउट ऑफ रिमेनिंग बुक्स 60% आर इन हिंदी, अँड द रिमेनिंग 3600 बुक्स आर इन अदर रिजनल लँग्वेज. फाइंड द टोटल नंबर ऑफ बुक्स इन द बुक शॉप. एका पुस्तकाच्या दुकानात 40% पुस्तके इंग्रजीत आहेत, उर्वरित पुस्तकांपैकी 60% पुस्तके हिंदीत आहेत, आणि उर्वरित 3600 पुस्तके इतर प्रादेशिक भाषांमध्ये आहेत. तर पुस्तकांच्या दुकानात एकूण किती पुस्तके आहेत ते शोधा. 15,000, 16,000, 18,000, 20,000. चला. हा. तर आपल्याला आधी तर अजून करावं लागेल की आपल्याकडे 100%, 100% बुक्स आहेत. ठीक आहे. त्यातले 40 हा इंग्लिश आहे. मग या 100मधून आपण 40% मायनस करूया, म्हणजे 60. त्यानंतर मग 60% काय म्हणता, हिंदी आहे म्हणताय ना. तर मग या 60%चा 60% काढूया. हे इक्वेशन झालं 1, हे इक्वेशन झालं 2. ठीक आहे. कटलं म्हणजे किती झालं, 36 झालेलं आहे. द रिमेनिंग रिजनल लँग्वेज बुक्स आर. आणि आता आपल्याला रिमेनिंग काढायचे आहे, तर मग काय करणार, 100 - 36 + 40 म्हणजे किती येणार आहे, 24. 24 युनिट आलेले आहे. तर काय म्हणतोय, द रिमेनिंग 3600 बुक्स आर इन द अदर रिजनल लँग्वेज, म्हणजे 24 युनिटची व्हॅल्यू काय आहे, 3600 आहे. ठीक आहे. मग 100 युनिटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 3600 डिवायडेड बाय 24 गुणीला 100, म्हणजे किती येणार आहे, म्हणजे 15,000 रुपये येणार. बघा, आपण काय केलं, आपण आपल्याकडे 100% पुस्तक आहेत असं अझ्युम केलं. त्यातले 40% काय म्हणतोय, तो इंग्लिश आहे म्हणतोय. ठीक आहे. तर 100तून आपण 40 मायनस केले, म्हणजे 60. ठीक आहे. त्यानंतर तो म्हणतो 60% हिंदी आहे. तर या 60चं आपल्याला काय करावं लागेल, 60चे 60% काढावं लागेल. ठीक आहे. काळा सगळ्यांनी किती निघतात आहे, 36 निघतात आहे. ठीक आहे. मग काय करायचं, या 100मधनं आपण 36 + 40 जे आहेत ते मायनस करायचे, म्हणजे किती होतात आहे, ते होतात आहे 24. 24 युनिटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, की 24 युनिटची व्हॅल्यू आहे 3600. ठीक आहे. मग आपण काय करू, 3600 डिवाइडेड बाय 24 गुणीला 100, कारण आपल्याला पर्सेंटेज करायचं आहे. आणि आपलं उत्तर काय येणार आहे, 100 युनिटचे उत्तर येणार आहे आपलं 15,000 रुपये. ठीक आहे. आपलं जे आहे, एक जो आहे तो आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीजेस 20% annually इफ इट्स प्रेझेंट पॉप्युलेशन इज 1,20,000. फाइंड इट्स पॉप्युलेशन आफ्टर 3 years. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते आहे. जर त्याची सध्याची लोकसंख्या 1,20,000 असेल तर 3 वर्षांनी त्याची लोकसंख्या शोधा. ठीक आहे, चला सांगा. 20% आपल्याला काढावी लागेल. कशाचा? 1,20,000. किती निघेल आहे? ते निघेल आहे 24,000 रुपये. सॉरी, 24,000. ठीक आहे. आफ्टर 1 year पॉप्युलेशन विल बी. मग 1,20,000 आपल्याला 24,000 हे करायचे आहेत आणि मग किती होणार आहे? 1,44,000. ठीक आहे. त्यानंतर नाव पॉप्युलेशन विल अगेन इन्क्रीज बाय 20%. आपल्याला 3 वर्ष सलग करायचं. हे आहे पहिल्या वर्षाचं. दुसऱ्या वर्षी मग परत आपल्याला 1,044% काय करायचं आहे? 20% काढायचं आहे. हे 2 शून्य 2 शून्य कटले म्हणजे किती येणार आहे? 28,800 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 1,044 मध्ये आपल्याला काय करावं लागेल? हे 28,800 ऍड करावे लागेल. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 1,72,800. ठीक आहे. हे झालं दुसऱ्या वर्षाचं. आता परत आपल्याला तिसऱ्या वर्षाचं करायचं आहे सारखंच. 1,72,800 ला आपल्याला 20% परत काढायचं आहे. 2 शून्य 2 शून्य कटले. ओके. म्हणजे ह्याला 34,560. आणि मग 1,72,800 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? 34,560 ऍड ऑन करायचं. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 2,07,060 रुपये येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. समजलं सगळ्यांना? 3 वर्षाचं आपल्याला लोकसंख्या काढायची आणि प्रत्येक वर्षी काय करायचं? 20%ने त्यामध्ये वाढ होणार आहे. पहिल्या वर्षाचं आपल्याला सांगितलंय की 1,20,000 आहे, त्यामध्ये 20% वाढ केल्यानंतर जी पण अमाऊंट येते तो आपलं पहिलं राहील. त्यामध्ये सेकंड आपण इयरला तसंच करणार आहोत. जी अमाऊंट आली त्याच्यामध्ये 20% करायचं आणि तिसऱ्या वर्षीचं सुद्धा तसंच करायचं. कारण तसंच आपल्याला 3 वर्षाचं विचारलेलं. ओके. एंडला आपल्याला उत्तर काय येणार आहे? आपला 2,07,360. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. यामध्ये आपण पर्सेंटेजचे वर्ड प्रॉब्लेम्स पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला अभ्यासाला खूप मदत होईल. आणि येत्या 22 सप्टेंबरला आपली बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.